स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल? आपण नुकतीच पत्रकार परिषद घेतली, काय हेतू होता? सर नमस्कार, मी डॉक्टर मनोहर चास्कर, कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ। आत्ता जी पत्रकार परिषद घेतलेली त्या पत्रकार परिषदेमध्ये 13 सप्टेंबर रोजी जो जॉब फेअर आयोजित केलेला आहे या विद्यापीठानं, त्या संदर्भात मी माहिती दिली। साधारणतः 25 ते 30 कंपनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन आणि विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालं पाहिजेत, हा त्याच्या पाठीमागचा एक हेतू आहे। गोदरेज असेल, टाटा असेल, फार्मसी रिलेटेड असतील, त्याचबरोबर ॲमेझॉन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या IT क्षेत्रामधल्या संपूर्ण महाराष्ट्रात नांदेड सकट विद्यार्थ्यांना जॉब उपलब्ध करून देण्यासाठी ह्या सगळ्या कंपन्या या ठिकाणी येणार आहेत। तर त्या माध्यमातून एक चांगल्या रीतीनं विद्यापीठामधनं जे विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत चारही जिल्ह्यामधलं, त्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होणार आहे। सर, विद्यार्थ्यांनी याचा फॉर्म कसा भरायचा आणि कधी जी आहे त्याची तारीख आहे? सर, या गेले 15 दिवसापासून आम्ही हा गुगल फॉर्मवरती विद्यार्थ्यांची शॉर्टमध्ये माहिती मागून घेत होतो। आज रोजीपर्यंत 5300 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहेत आणि 12 तारखेपर्यंत जितके विद्यार्थी रजिस्टर होतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही सामावून घेणार आहोत। किंबहुना 13 तारखेला जरी सकाळी 10 वाजता विद्यार्थी आले तर त्यांचंही स्पॉट रजिस्ट्रेशन करून त्यांनाही ही संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे। सर, विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या अनुषंगानं काय काय कार्यक्रमाचे आयोजन केले? सर, विद्यापीठाचा वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धा, मग त्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भिंतीचित्र स्पर्धा, परिसंवाद असे वेगवेगळे या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धा त्याचं नियोजन केलेलं आहे आणि परिसंवादामध्ये विद्यार्थ्यांचा परिसंवाद, तोही उच्च शिक्षणावरती जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना काय वाटतं, त्याच्यामध्ये अजून काही उणीवा आहेत का, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत, याची चर्चा परिसंवादामध्ये व्हावी आणि म्हणून हा परिसंवादात फक्त विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे आणि अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम 8 दिवस या ठिकाणी घेण्यात येणार आहेत। सर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेड या 3 जिल्ह्यांसाठी जे आहे ते इनोव्हेशन सेंटरची घोषणा केली होती, आपण सुद्धा प्रस्ताव पाठवला होता। सर, निश्चित मागच्याच आठवड्यामध्ये कलेक्टर साहेबांचं, आदरणीय राहुल कर्डिले साहेबांचं माझं बोलणं झालं आणि त्यांनी असं सांगितलं की आपला प्रस्ताव मंजूर झालेला आहे, आता त्याची पुढील कार्यवाही सुरू होईल आणि निश्चितपणे मला अशी आशा वाटते का लवकरात लवकर हा जो प्रस्ताव आहे या ठिकाणी इनोव्हेशन सेंटर विद्यापीठामध्ये सुरू होईल आणि एक वेगळ्या प्रकारचं 4.0 इंडस्ट्री जे स्किल आहे ते चारही जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अतिशय चांगला असा उपक्रम हा विद्यापीठामध्ये होणार आहे। निश्चितपणे भविष्यासाठी त्याचा फायदा होणार आहे। तर मी सगळ्या मान्यवरांचे, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर इतर सर्वांचे, अशोक चव्हाण असतील, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब व आदरणीय अजित पवार साहेब, ह्या तिघांनाही धन्यवाद देतो का अशा प्रकारचं उपकेंद्र या ठिकाणी सुरू होतं आहे। निश्चित आपण बघतो, हे होते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर, ज्यांनी विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या अनुषंगानं आपल्याशी संवाद साधला आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।